चला पहा पोरांनो, आज आपण कालच्या भागाच्या पुढे येतोय. काल आपण विटाकर यांची पंचसृष्टी पद्धत पाहिली होती. पंचसृष्टी पद्धतीची माहिती काल आपली झाली होती. त्यानंतर कालच्या भागामध्ये आपण समपृष्ठरज्जू असमपृष्ठरज्जू याबद्दलही बोललो होतो. असमपृष्ठरज्जू प्राणी हा भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला असल्यामुळं आपण तो घेतला नाहीये. आपण डायरेक्ट आता समपृष्ठरज्जू या भागाकडे जात आहोत. समपृष्ठरज्जू मध्ये पहिला पॉइंट काय दिलेला आहे पहा, म्हणजे पहिलं गट जो दिलेला आहे तो म्हणजे रंध्रीय प्राणीसंघ. आता पोरांनो, केव्हाही तुम्ही जेव्हा एखाद्या प्राणी संघाची माहिती लिहित असतात, फॉर एक्झाम्पल रंध्रीय प्राणी संघ हे लिहित असताना एक बहुतांश करून कोणते पॉइंट आले पाहिजेत लक्षात ठेवा. जे आपण पंचसृष्टीतले जे पॉइंट होते आपले, कोणकोणते पॉइंट, जसे उदाहरणार्थ शरीर स्तर, देहगुहा, हे जे 5 पॉइंट होते आपले, त्या 5 पॉइंट मध्ये आपल्याला इथं लिहिता आलं पाहिजे. कोणकोणते 5 पॉइंट होते, त्या 5 पॉइंट बद्दल आपण पुन्हा एकदा बॅक जाऊया आणि पाहूया, म्हणजे तुम्हाला समजेल नेमकं काय. शरीर संघटन आहे, हे इथं 5 पॉइंट आहेत पोरांनो. शरीर संघटन, शरीर सममिती, देहगुहा हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. खंडीभवन, आद्य स्तर रचना किंवा ज्याला आपण जनन स्तर म्हणतो, शारीरिक सममिती आपण जे म्हणतो, आणि 1 नंबरचा जो पॉइंट होता तो म्हणजे रचनात्मक संघटन. या पॉइंटच्या आधारावरच आपल्याला तयार करायचंय प्रत्येक गटाची माहिती आणि त्याचा सविस्तर अभ्यास आज आपल्याला पाहायचा आहे. रंध्रीय प्राणी संघातले आज आपण जे प्राणी संघ आहेत समपृष्ठरज्जूचे, त्या समपृष्ठरज्जूच्या प्राणी संघामधले आज आपल्याला 5 प्राणी संघ आज आपल्याला पाहिजेत. आता काय दिलंय पहा, रंध्रीय प्राणी संघामध्ये हे जे प्राणी असतात हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असं म्हणतात. हे जे प्राणी आहेत ते एक शरीर रचना, साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी आहेत, त्यांना स्पंज असं म्हणतात. यांच्या शरीरावर बाजूला पाहतात तुम्ही असंख्य अशी छिद्र आहेत आणि त्या छिद्रांना ऑस्टिया असं म्हणतात किंवा ऑस्कुला असं म्हणतात. मग नंबर 2 ला यांचा अधिवास कुठे आहे, राहतात कुठं, तर हे स्पंज सारखे प्राणी जे आहेत हे जलचर असून, जलवासी असून त्यांना बहुतांश समुद्रात तर काही गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला रंध्रीय प्राणी संघातले प्राणी पाहायला भेटतात. नंबर 3, त्यांचे शारीरिक सममिती कशी असते. सर्व प्राण्याचे शरीर हे असमित असतात. असमित असतात म्हणजे काय, त्यांना आपण कोणत्याही अक्षामध्ये, आडवा अक्ष असो किंवा उभा अक्ष असो, या कोणत्याही अक्षामध्ये जर आपण यांना कट करण्याचा प्रयत्न केला तर यांचे 2 समान भाग होत नाही, आडवा अक्ष असो किंवा उभा असो. नंबर 4, या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने ते प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. म्हणजे ह्या स्पंज सारख्या किंवा रंध्रीय प्राणी संघाचे जे प्राणी असतात त्यांच्या शरीरामध्ये कॉलर पेशी असतात. ह्या कॉलर पेशी दाखवल्यात पोरांनो. त्या कॉलर पेशीच्या साहाय्याने काय केलं जातं, पाणी जे आहे ते त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये फिरवलं जातं किंवा प्रवाहित केलं जातं.
5 पॉइंट, हे प्राणी अधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी असे म्हणतात. अधात्राशी संलग्न असतात म्हणजे स्थिर असतात, हे काही प्राणी हालचाल करू शकत नाही, म्हणून यांना आपण कोणते प्राणी म्हणतो? स्थानबद्ध प्राणी असे म्हणतो. 6 नंबरचा पॉइंट, यांच्या स्पंज सारख्या शरीरात कटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनेसचा तंतूचा आधार त्यांना असतो आणि ह्या कंटिका ज्या असतात त्या कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेल्या असतात. कशाचा आधार असतो? तर स्पंजिनाचा किंवा कंटिकाच्या तंतुकाचा त्यांना आधार असतो. हे पोरांनो ह्या आकृतीमध्ये दाखवलंय हे इथं. या ठिकाणी कंटिकाचा किंवा सात नंबरचा पॉइंट, यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव आणि पोषक द्रव्याचे ते भक्षण करतात. मग आता उदाहरण पुढे हे प्राणी ग्रहण काय करतात? आता साहजिकच हे प्राणी जलवासी आहेत, जलचर आहेत, म्हणजे पाण्यामध्ये राहतात, म्हणजेच ते पाण्यातले पोषक द्रव्य किंवा लहान लहान किडे मात्र भक्षक करीत असतील. ऑस्ट्रिया नावाचं जे त्यांच्या शरीरावरचं जे छिद्र असतं, त्या ऑस्ट्रिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जातात आणि ऑस्कुला नावाच्या छिद्राद्वारे ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. इथं बाजूला आपल्या आकृती दाखवली आहे, त्या आकृतीमध्ये दाखवलं ऑस्कुलस. ऑस्कुलस नावाच्या भागातून ते पाणी बाहेर टाकतात, तर शरीरात पाणी ऑस्ट्रिया नावाच्या भागातून घेतात. नंबर 8, त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक प्रजनन पद्धतीने आणि लैंगिक पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीने प्रजनन होतं. म्हणजे यांची पिढी कशी वाढवली जाते, यांची संख्या कशी वाढवली जाते, तर ह्यामध्ये दोन्ही प्रकारचं प्रजनन हे प्राणी करू शकतात. अलैंगिक प्रजननाने सुद्धा यांची संख्या वाढते, तर लैंगिक प्रजननाद्वारे सुद्धा यांची संख्या वाढते. आता अलैंगिक प्रजननामध्ये मुकुलायन नावाच्या पद्धतीने या प्राण्यांच्या शरीरातील संख्या वाढली जाते आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता सुद्धा असते. आणि मग या गटातील किंवा रंध्रीय प्राणी संघातील प्राण्यांची उदाहरणं आहेत सायकॉन आसन, त्यानंतर हायलोनिमा असल, त्यानंतर आंघोळीचा स्पंज असल, असे काही त्याचे उदाहरणं आहेत. हा झाला आपला पहिला प्राणी संघ, त्याचं नाव आहे रंध्रीय प्राणी संघ. आता दुसरा जो प्राणी संघ आज आपल्याला पाहायचा आहे तो आहे सिलेंटरटा किंवा निडारिया प्राणी संघ. बाजूला आकृती दाखवली पोरांनो निडारिया प्राणी संघातील. आता साहजिकच पोरांनो हे सुद्धा निडारिया संघातील प्राणी सुद्धा जलवासी आहेत. या प्रकारच्या आता बाजूला आकृतीवरून असं दिसतंय आपल्याला की ह्या प्रकारच्या प्राणी संघातील प्राण्यांचा किंवा शरीरांचा आकार हा दंडाकृती किंवा छत्री सारख्या आकाराचा असतो. जर दंडाकृती शरीर असेल तर त्याला बहुशुंडक असे म्हणतात आणि छत्री सारखा आकार असेल तर त्याला छत्रिक असं म्हणतात. हे प्राणी जे आहेत 2 नंबरचा, हे प्राणी बहुतांश आपल्याला समुद्रात आढळतात, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. मोजकेच प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये आढळतात. या प्राण्यांचे शरीर जे आहे ते आर्य सममिती असून द्विस्तरी असते. काय दिलं पोरांनो? आर्य सममिती. आर्य सममिती या शब्दाचा अर्थ की बा या गटातील प्राण्यांना जर तुम्ही आडव्या किंवा उभ्या किंवा काटछेदी कोणत्याही अक्षातून कट केलं, यांचं विभाजन केलं, तर या गटातील प्राण्याचे 2 समसमान भाग होतात, म्हणून याला आपण आर्य सममिती म्हणतो. आणि या प्रकारच्या गटातील प्राण्यामध्ये द्विस्तर असतात. आपल्याला 3 स्तर आहे पोरांनो, अंतरस्तर, मध्यस्तर,
म्हणजे जनन स्तराचे 3 भाग असतात, अंतर्स्तर, मध्यस्तर आणि बहिर्स्तर. तर या गटातील प्राण्यामध्ये फक्त 2च स्तर असतात निडार या संघातील प्राण्यांचे. 4 नंबरचा पॉइंट, यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शुंडके असतात. बाजूला आकृतीमध्ये दाखवलंय पोरांनो शुंडके. त्यांच्या मुखाभोवती काय असतात पोरांनो? शुंडके असतात. या शुंडकांचा उपयोग कशासाठी होतो? तर त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी तर हे शुंडक वापरतात. तर दंडपेशी ज्या असतात त्या भक्षकाच्या शरीरात विषाचे अंतर्क्षेपण करण्यासाठी ते वापरतात. तसेच त्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा त्या दंश पेशीचा उपयोग केला जातो. या प्राण्यांमध्ये काय असतात पोरांनो? शुंडक असतात. शुंडकाचा उपयोग कशासाठी होतो? तर शुंडकाचा उपयोग भक्ष्य जे आहे त्यांना पकडण्यासाठी होतो. तर दंश पेशी ज्या आहेत त्या दंश पेशीच्या साह्याने ते भक्षकाच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा ते वापरतात. मग याचं उदाहरण आहे जलव्याल नावाची वनस्पती, त्यानंतर समुद्र फूल किंवा ज्याला आपण सी एनिमोन असं म्हणतो, पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर नावाची वनस्पती, फायसेलिबा वनस्पती म्हणा, प्राणी म्हणा, त्यानंतर जेलीफिशी नावाचा प्राणी, प्रवाळ इत्यादी त्या गटातल्या प्राण्यांची उदाहरण आहेत. काय काय दिले पोरांनो? पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. सिलेंटराटा किंवा सिडारिया गटातील प्राण्यांच्या शरीराचा आकार हा 2 प्रकारचा असतो. एक दंडाकृती असतो किंवा 2 छत्राकृती असतो, छत्रीच्या आकाराचा असतो. दंडाकृती आकार जर असला तर त्याला बहुशुंडक असं म्हणतात आणि छत्री सारखा त्या प्राण्यांचा आकार असला त्याला त्याला छत्रिक असं म्हणतात. मग 2 नंबर, या प्राण्यांच्या शरीर सममिती कशी असते? तर या गटातील प्राण्याची शरीर सममिती जी असते ती आर्य सममिती असते. आर्य सममिती या शब्दाचा अर्थ असा होतो की बाबा या गटातील प्राण्यांना तुम्ही कोणत्याही अक्षातून जर कट करण्याचा प्रयत्न केला तर याचे समसमान 2 भाग होऊ शकतात. नंबर 3 चा पॉइंट असा आहे की बाबा यांचं जनन स्तर कसं असतं? तर यांचे जनन स्तर किंवा देहगुहा जी असते ती जनन स्तर हे द्विस्तरीय रचना असते. अंतस्तर, मध्यस्तर आणि बहिर्स्तर असे 3 जनन स्तरचे भाग आहेत. तर या गटातील प्राण्यांमध्ये मात्र 2च स्तर असतात. नंतर 4 नंबरचा, दंडाकृती जे असतात त्यांच्या तोंडाभोवती किंवा मुखाभोवती शुंडके असतात. या शुंडकांचा उपयोग ते स्वतःचं भक्ष्य पकडण्यासाठी होतात. तसेच या गटातील प्राण्यांमध्ये दंश पेशी असतात. त्या दंश पेशीच्या साह्याने ते त्यांच्या भक्षकांच्या शरीरामध्ये विषाचे अंतक्षेपण म्हणजे विष सोडण्याचं काम करतात. आणि मग याचे उदाहरण आपण सांगितले, समुद्र फूल असल, पोर्तुगीज द मॅन ऑफ द वॉर असल, जेलीफिश असल, प्रवाळ असल, हे त्याचे उदाहरण आहे. आता 3रा प्राणी संघ, ज्याला आपण चपट्या कृमीचा संघ असं म्हणतो. मग आता या चपट्या कृमीच्या संघामध्ये या प्राण्यांचं बाजूला जर आकृती आपण पाहायचं झालं पोरांनो तर शरीर रचना ही सडपातळ दिसते, बारीक दिसते, पानांसारखा आपल्याला आकार असल्यासारखा दिसतो किंवा ते पट्टी सारख्या चपट्या कृमी असतात म्हणून त्याला चपटी कृमी असं म्हणतात. काय काय सांगितलं पोरांनो? चपट्या कृमीचा संघ असा आपला 3 नंबरचा गट चालू आहे. या प्राण्यांचं शरीर हे सडपातळ आहे. नंबर 2 ला पानासारखा आकार आहे किंवा पट्टी सारखा त्यांचा आकार असतो आणि म्हणून याला आपण चपट्या कृमी असं म्हणतो. हे प्राणी जे आहेत त्या अंतःपरजीवी आहेत, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे काही थोडे प्राणी हे स्वतंत्र राहणारे असतात आणि बहुतांश प्राणी हे पाण्यात राहणारे असतात. पुढचा किंवा या प्राण्यांमध्ये देहगुहाहीन प्राणी असतात. कारण आपल्याला देहगुहा 3 प्रकारचे असतात. तर हे देहगुहाहीन प्राणी आहे. देहगुहा असणारे, देहगुहा नसणारे आणि
फसवी देहगुहा असणारे असे प्राण्यांचे 3 प्रकार आहेत, देहगुहा आहेत. त्यामध्ये या प्राण्यांच्या शरीरामध्ये देहगुहा नसणारे हे प्राणी असून द्विपार्श्व सममिती आहेत. पोरांनो, द्विपार्श्व जर यांना उभ्या अक्षातूनच कट केलं तर यांचे समसमान 2 भाग होतात. जसं उदाहरणार्थ शेळी असल, मनुष्य असल, पक्षी असल, यांना जर आपण उभं जर कट केलं फक्त तरच त्यांचा आपल्याला द्विपार्श्व सममिती किंवा 2 समान भाग पाहायला मिळतात. 4 नंबरचा, ह्या प्राण्यांमध्ये मात्र 3 स्तर असतात, अंतस्तर, मध्यस्तर आणि बहिस्तर. त्यांचे शरीर बहिर्जनन स्तर, मध्य जनन स्तर आणि अंतस्तर अशा 3 जनन स्तरापासून बनलेले आहेत. म्हणजे या गटातील प्राण्यांमध्ये त्रिस्तरी रचना असते. हे प्राणी उभयलिंगी असल्याने या प्राण्यांच्या शरीरामध्येच नर आणि मादी या दोन्हींचे सुद्धा प्रजनन संस्था असतात. चपट्या कृमी ज्या आहेत त्या उभयलिंगी आहेत. उभयलिंगी असल्यामुळे यांच्या शरीरामध्ये मादीची सुद्धा जनन स्तर रचना असते, प्रजनन संस्था असते आणि नराची सुद्धा प्रजनन क्षमता असते. उदाहरण आहे पोरांनो प्लॅनेरिया सारख्या वनस्पती, लिव्हर फ्लूक नावाच्या पट्टकृमी इत्यादी त्याचे उदाहरण आहेत. समुद्रामध्ये प्रवाळ खडक आढळतात. हे खडक म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत. म्हणजे पोरांनो हे प्राणी राहतात कुठं, तर हे खडकामध्ये राहतात आणि समुद्रामध्ये जे प्रवाळाची बेट असतात, प्रवाळाचे खडक असतात, त्या प्रवाळाच्या खडकामध्ये हे बहुतांश राहतात. वरच्या खडकापासून पोवळे या प्रकारचे रत्न तर आयुर्वेदिक औषधामध्ये सुद्धा वापरले जाणारे प्रवाळ भस्म यापासून तयार केले जातात. आता 4 नंबरचा आपल्याला संघ पाहायचा आहे, त्याचं नाव आहे गोलकृमी प्राणी संघ. आता ह्या गोलकृमी ज्या आहेत, जशा चपट्या कृमी असतात तशा ह्या गोलकृमी असतात. आता बाजूला दिलेल्या आकृतीवरून आपल्याला समजतं की यांचं शरीर कसं असायला पाहिजे. यांचं शरीर आपल्याला थोडस लांबट दिसतं, पातळ आहे आणि दंडगोलाकार आहे, म्हणून यांना गोलकृमी म्हणत असायला पाहिजे. या गटातील गोलकृमी प्राणी संघातील जे प्राणी असतात ते लांबट आहेत, दंडगोलाकार आहेत आणि अजून धाग्यासारखं पातळ आहेत, म्हणून यांना आपण गोलकृमी असं म्हणतो. या गटातील प्राणी जे आहेत ते स्वतंत्र राहणारे सुद्धा असतात, आंतरपरजीवी म्हणजे दुसऱ्याच्या शरीरात जाऊन राहणारे सुद्धा असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचरवासी असू शकतात. स्वतंत्र राहणारे आंतरपरजीवी म्हणजे काय, दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरामध्ये जाऊन राहणारे हे प्राणी हे आंतरपरजीवी आहे. तसंच काही प्राणी हे स्वतंत्र राहणारे आहेत, म्हणजे स्वतंत्र अधिवास करणारे असतात. स्वतंत्र अधिवास मध्ये हे प्राणी पुन्हा एकदा जलवासी म्हणजे पाण्यामध्ये राहणारे आणि नंबर 2 ला भूचर सुद्धा आहे, म्हणजे जमिनीवर सुद्धा आढळतात. या प्रकारच्या प्राण्यांमध्ये त्रिस्तरीय रचना असते. या प्रकारचे जे प्राणी आहेत ना त्यांच्यामध्ये 3 प्रकारच्या शरीर स्तर रचना असते. आंतरजनन स्तर, बहिर्जनन स्तर आणि मध्य जनन स्तर अशा 3ही प्रकारच्या शरीर रचना यामध्ये असतात. तसेच या प्राण्यांमध्ये देहगुहा जी आहे ती आभासी देहगुहा आहे. त्यानंतर शारीरिक सममिती काय झालेली आहे, खंडीभवन आहे. या कृमीचे शरीर हे अखंडित असून त्याच्या सभोवताली भक्कम असं उपचर्म असतं आणि गोलकृमी संघातील प्राणी संघ हे एकलिंगी आहेत. एकलिंगी आहेत याचा अर्थ या गटातील प्राण्यांचे नर वेगळे असतात आणि या गटातील प्राण्यांच्या मादी सुद्धा वेगळ्या असतात. मग उदाहरण काय, पोटांमधले जंत जे आहेत ते गोलकृमी आहेत, ते आंतरपरजीवी आहेत. त्यानंतर हत्तीपाय नावाचा रोग असतो त्याचे जंत असेल.
किंवा आपल्या डोळ्यामधले जंत असेल, हे सर्व जंत जे आहेत ते गोलकृमी या प्राणी संघामध्ये मोडले जातात. आणि आजचा आपल्याला जो शेवटचा भाग पाहायचा तो वलयी प्राणी संघाचा. वलयी प्राणी संघ पुन्हा एकदा यांच्या शरीर रचना पाहूया पोरांनो. चित्रावरून बाजूला दिलेल्या प्राण्यांच्या आकृतीवरून असं आपल्याला समजतं की हे प्राणी लांबट पाहिजेत, दंडगोलाकार आहेत, त्यानंतर खंडीभवन आढळतात, म्हणून यांना खंडीभूत कृमी असं सुद्धा म्हणतात किंवा वलयी प्राणी संघ असे सुद्धा म्हणतात. या गटातले प्राणी कसे असतात? दंडाकृती असतात. त्यानंतर कायखंड किंवा खंडीभवन आढळतात, म्हणून यांना खंडीभूत कृमी असे म्हणतात. नंबर 2, बहुतांश प्राणी हे स्वतंत्र राहणारे असतात, तर काही प्राणी हे बाह्य परजीवी आहे. बाह्य परजीवी. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी असतात, समुद्रात राहतात, गोड्या पाण्यात राहतात, खाऱ्या पाण्यात राहतात. तर काही प्राणी जे आहेत ते भूचर सुद्धा असतात. हे प्राणी जे आहेत, काही प्राणी हे स्वतंत्र राहणारे, काही प्राणी हे जमिनी म्हणजे पाण्यात राहणारे, समुद्रात राहणारे, जलवासी आहेत. त्याच्यामध्ये काही प्राणी हे खाऱ्या पाण्यात राहतात, तर काही प्राणी हे गोड्या पाण्यात राहतात. नंबर 3 चा पॉइंट, या प्राण्यांची शरीर रचना ही त्रिस्तरी शरीर रचना असते. त्रिस्तरी. नंबर 2, द्विपार्श्व सममिती असते आणि या प्राण्यांच्या शरीराची शरीर रचना आहे ती सत्य देहगुहा असणारे प्राणी आहेत. यांचं प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परानाद किंवा चुसक यासारखे अवयव असतात. प्रचलन होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी या गटातील प्राण्यांमध्ये काय काय असतं म्हणे, तर दृढ रोस, परासाद आणि चुसक यासारखे अवयव असतात. या प्राण्यांची शरीर रचना जी आहे ती त्रिस्तरीय शरीर रचना आहे. सममित, द्विपार्श्व सममित आहे आणि सत्य देहगुहा असणारे प्राणी. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट असं उपचर्म असतं. वलयी प्राणीसंघामध्ये शरीरासभोवताली उपचर्म असतं. हे प्राणी जे आहेत काही उभयलिंगी आहेत, म्हणजे यांच्यामध्ये नर आणि मादी या दोघांची प्रजनन संस्था असते. तर काही प्राणी जे आहेत ते एकलिंगी असतात. उदाहरणार्थ गांडूळ, जळू आणि नेरिस हे त्याचं उदाहरण आहे. उरलेला भाग